रात्र होताच मंदिरात भयानक प्रकार. गावातील सर्व पुरुष धावत आले. आत असं काही घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसही आत जायला घाबरू लागले. अंधार दाटत गेला तसं तसं मंदिरात असा प्रकार उघड झाला की विश्वासच बसेना. बातमी गावभर पसरली. कुणी म्हणत होतं आत जोरात आवाज झाले, कुणी म्हणत होतं मंदिराच्या फरशीखालून काहीतरी हललं, तर कुणाचं मत होतं की आतून कोणीतरी किंचाळल्याचं ऐकू आलं. पण काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं. गावातील सर्व पुरुष धावत धावत मंदिराबाहेर जमा झाले. धुळीचा पसारा, अंधाराची चादर आणि भीतीदायक शांतता. जणू काही हवेलाच काहीतरी सांगायचं होतं. लोक मंदिराच्या गाभाऱ्याकडे पाहायचा प्रयत्न करत होते, पण आत इतका काळोख होता की 2 पावलं पुढे काय आहे हेही दिसत नव्हतं. मंदिराच्या दरवाजाजवळ पोलीस आले, पण तेही आत जाण्यासाठी धजावत नव्हते, कारण आत नेमकं काय आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं. अफवा भरधाव सुटल्या. मंदिराखाली बोगदा आहे, कोणीतरी आत अडकले आहे, देवतांनी राग व्यक्त केला आहे, कोणीतरी पापी व्यक्तीवर प्रकोप झाला आहे. गावचा जुना पाड किरमाने म्हणाला, हे मंदिर साधं नाही. इथे वर्षापूर्वी जमिनीखाली काहीतरी गाडलं गेलं होतं. आज तेच बाहेर आलं असावं. त्याचा आवाज थरथरत होता आणि बाकीचे लोकही घाबरायला लागले. पण तरीही गावातील काही धाडसी पुरुषांनी मशाली घेऊन मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात अमोल, नदीप, गणेश, रंगा आणि सोयाब हे 5 जण होते. हे 5 जण मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताना पायाखालची फरशी जणू हलत असल्यासारखी भासू लागली. गावकरी दुरूनच त्यांच्याकडे पाहत होते. सगळ्यात पुढे अमोल होता. त्याने मशाल उचलली आणि श्वास रोखून मंदिरात पाऊल टाकलं. आत इतकी भयंकर शांतता होती की मशालीचा हलका आवाजही जोरात वाटत होता. ते हळूहळू पुढे सरकत होते. अचानक त्यांच्या पावलाखालील फरशीचा एक कोपरा सैल झाल्यासारखा आवाज आला. अमोल थबकला. बाकीच्यांनी श्वास अडवला. 1 सेकंदभर कुणीच बोललं नाही. मग अमोल म्हणाला, सावधपणे चालूया, काहीतरी आहे इथे. आतल्या हवेला विचित्र ओलसर वास येत होता. जणू जमिनीखाली पाणी असेल किंवा खूप जुनी पोकळी असेल. ते देव्हाऱ्यापुढच्या ओट्यापर्यंत आले. अमोलने मशाल खाली झुकवली आणि प्रकाश ओट्यावर पडला. त्या ओट्याचा मध्यभाग साधारण 1 फूट खालचा बसलेला दिसत होता. जणू कुणीतरी आतून तो उघडायचा प्रयत्न केला होता. गणेशने हात पुढे करून फरशीवर थाप मारली. आवाज पोकळ, अगदी खोबरेल. गावकऱ्यांनी बाहेरून जोरात विचारलं, काय दिसतंय आत? अमोल म्हणाला, इथे काहीतरी आत पोकळ आहे, काहीतरी खाली आहे. तेवढ्यात ढस, एक प्रचंड आवाज झाला. संपूर्ण ओटा थोडासा हादरला. मशालींचा प्रकाश लहरला. अमोलने लगेच पाऊल मागे घेतलं. रंगा ओरडला, बाहेर पडूया. पण तेवढ्यात ओट्याचा मधला भाग थरथरू लागला आणि अचानक जोरात खाली कोसळला. सगळेजण घाबरून बाजूला उड्या मारू लागले, पण नदीप आणि सोयाब एवढे जवळ उभे होते की त्यांचे पाय थेट आत खेचले गेले. बाकीचे तिघे धस्तावून मागे हटले. बाहेर गावकऱ्यांनी हे पाहताच एकाच वेळी ओरड सुरू केली. पोलीस धावत आले, पण आत पोकळी मोठी होती आणि काळोख आणखी गडद. आतून नदीप ओरडत होता, वाचवा, इथे पाणी आहे, मला काही दिसत नाही. त्याचा आवाज भीतीने भरलेला. अमोल खाली वाकून पाहू लागला. मशालीचा थरथरणारा प्रकाश आत झिरपत होता. त्यांना दिसलं, खाली दगड बोगदा होता आणि बोगद्यातून जवळच एखाद्या खोल विहिरीसारखी रचना. त्या विहिरीत नदीप पाण्यात लोळत कडेला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. सोयाबही पाण्यात झगडत होता. बाहेरची गर्दी आणखी वाढत गेली. लोक काय करायचं लोकांना सुचलं नाही. काही जण म्हणत होते की आधी झाडी कांड्या तोडा, काही जण म्हणत होते की दोर आणा, काही जण म्हणत होते की आत देवाची चेतावणी आहे, तिथे उतरूच नये. या सगळ्यात अमोलच धैर्याने पुढे आला. त्याने मुलांनी आणलेला जुना दोर हातात घेतला आणि आत उतरायची तयारी केली. पण पोलीस त्याच्या हातावर थाप मारत म्हणाले, थांब, आत जाणं धोक्याचं आहे. तरीही अमोल थांबला नाही. तो म्हणाला, माझे मित्र आत आहेत, मी थांबू शकत नाही. बाहेर प्रकाश वाढला. टॉर्च, मोबाईलचे फ्लॅशलाईट्स चालू झाले. गावातील पुरुषांनी मदतीसाठी धाव घेतली. कुठेतरी लांबचा लोखंडी काठी आणली. कोणीतरी जाळी तोडण्याचा सल्ला दिला. अर्ध गाव इकडे तिकडे पळू लागलं. मंदिरात प्रचंड गोंधळ, भीती, धावपळ. मुलं रडू लागली. महिलांनी डोक्यावर हात मारला. पुरुषांचे आवाज तापले. रात्रीचा अंधार आणखी भयावह झाला. दरम्यान खाली नदीप वाचण्याची धडपड सुरूच होती. तो ओरडत होता, दोर द्या, पकडू शकतो. अमोलने कसोशीने दोर खाली सोडला. सोयाबने तो पकडला आणि गावकऱ्यांच्या मदतीने ते दोघे थरथरत वर खेचले गेले. अखेर जवळजवळ 1.5 तास चाललेल्या या गोंधळानंतर दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या कपड्यांवर चिखल, अंगावर खरचटलेल्या जखमा, डोळ्यात भीती, पण प्राण वाचले. गावकऱ्यांनी जोराचा निश्वास टाकला. धावपळ थांबली. भीतीचं ओझं थोडं हलकं झालं आणि शेवटी खरं काय घडलं हे तपासात स्पष्टपणे समोर आलं. मंदिराचा ओटा आतून पूर्णपणे पोखरलेला होता. फरशीखाली मोठी पोकळी तयार झाली होती. ती पोकळी थेट मंदिराखालील जुन्या कोरड्या विहिरीला जोडलेली होती. बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्ष झालेलं बांधकाम, पावसाचं पाणी आणि कुरतडलेली माती यामुळे ओट्याचा एक मोठा भाग अचानक रात्री कोसळला. हे सगळं काहीचं भूत, चमत्कार, रहस्य नव्हतं. तो फक्त एक धोकादायक अपघात होता. पण गावकऱ्यांसाठी तो काही तास कायम लक्षात राहणारी, काळीच कापून टाकणारी भयानक रात्र बनून गेला.